सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर गेल्या 2 दशकापासून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे एक प्रामाणिक आणि निष्ठावंत व्यक्तिमत्व, सावंतवाडी या संस्थानकालीन नगरीचे माजी नगराध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे कैवारी सच्चिदानंद उर्फ संजू परब. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना सामाजिक कार्याची विशेष आवड आहे. उद्योग व्यवसायात पाऊल ठेवतानाच तत्कालीन मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या डॅशिंग कार्यशैलीने आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाने संजू परब प्रेरित झाले. जनतेचा सेवेचे व्रत घेऊन त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. युवा पदाधिकारी मनोज नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सावंतवाडी शहरातील खासगीलवाडा या भागाचे शाखा प्रमुख म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून संजू परब यांनी कन्स्ट्रक्शन व्यवसायासोबतच जनसेवेचा यज्ञ सुरू ठेवला. जेव्हा नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना संजू परब हे त्यांचे पहिले आणि सर्वात विश्वासू शिलेदार ठरले. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात तरुणांची मोठी फळी उभारली आणि निलेश राणे यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. राणे कुटुंबियावरील निष्ठा कायम ठेवत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांनी सावंतवाडी तालुकाध्यक्ष म्हणून पक्षबांधणी अत्यंत सक्षमपणे केली. पुढे भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष म्हणून संजू परब यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात 57 कोटी रुपयांची नळपाणी योजना, अद्ययावत अग्निशामक केंद्र यांसारखे अनेक विकासात्मक प्रकल्प मंजूर करून आणत त्यांनी सावंतवाडी शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकला. आपल्या राजकीय गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवत जेव्हा निलेश राणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला तेव्हा पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा हाती घेणारे पहिले शिलेदार संजू परबच होते. या निष्ठेचे फलित म्हणून आज त्यांच्याकडे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची महत्त्वाची जबाबदारी आहे. गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून ते अहोरात्र पक्ष संघटन आणि लोककल्याणकारी कामांमध्ये व्यस्त आहेत. स्थानिक विकासाचा ध्यास, विचारांची बांधिलकी आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखात थेट धावून जाणारी कार्यशैली ही संजू परब यांच्या राजकीय प्रवासाची मुख्य ओळख ठरली आहे. त्यांच्या याच निस्वार्थ जनसेवेमुळे संजू परब हे सावंतवाडीचे भावी आमदार व्हावेत अशी प्रबळ जनभावना आता मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे. जनतेचा हा वाढता कौल आणि विश्वास आगामी विधानसभा निवडणुकीत काय नवे चित्र स्पष्ट करतोय हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेला आमचा संजू आमदार व्हायला हवा अशी मनी इच्छा आहे आणि ती इच्छा पुरी होईल का जनतेची? तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपण काहीतरी बनावं. आम्ही मधुरा गावातून येऊन वाटलं सावंतवाडी येऊन मला नगराध्यक्ष हो, मी नगराध्यक्ष झालो. कार्यकर्त्यांची इच्छा पण आहे आणि माझी स्वतःची पण इच्छा आहे की या पदापर्यंत मी पोहोचावं अशी माझी स्वतःची पण इच्छा आहे. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माझे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः आम्ही कायम प्रयत्नशील असतो आणि माणसाने प्रयत्नशील राहावं हे सगळ्यांसाठीच योग्य असतं. आणि सन्माननीय निलेश राणे साहेब किंवा सन्माननीय दीपक केसकर साहेब यांच्या मनात सुद्धा मी आमदार व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. तुम्ही आतापर्यंत अनेकांना मदतीचा हात दिला. कोरोना काळात तर गावागावात तुम्ही पोचला. सावंतवाडी शहरात कोरोना काळात तुमचं काम लोकांनी बघितलं. भविष्यात तुम्ही आमदार झाल्यानंतर आहात तुम्ही आमदार असं समजून काय अपेक्षित मतदारसंघाचा विकास करावा का कसं करता येईल असं वाटतं? मला नगराध्यक्ष कालावधी 2 वर्षाचा मिळाला. 2 वर्षाच्या कालावधीत मी 57 कोटी नळ योजनेचा प्रस्ताव तयार केला, त्याला मंजुरी घेतली, त्या माझ्याच कारकिर्दीत झालं. त्याशिवाय जे 15 कोटीचं जे आता संत गाडगेबाबा भाजी मंडई जे होते ती माझ्याच कारकिर्दीत हे झालं. त्याशिवाय जे क्रीडांगण तालुका क्रीडांगण होतं जिमखान्यामध्ये ते माझेच प्रस्ताव आहे, त्या प्रस्तावावर माझीच सही आहे. किंवा अग्निशामक केंद्राची सुद्धा माझ्या सह्याने प्रस्ताव केलेले आहे. आमची काम करण्याची इच्छा आहे. भविष्यात बघूया काय होतं ते. प्रत्येक गोष्टीला नशीब पण लागतं, नुसती मेहनतसुद्धा लागत नाही, नशीब पण लागतं. धन्यवाद. आपला वाढदिवस आहे. वाढदिवसात अनेक कार्यकर्ते आजपासूनच तुमच्या दारी शुभेच्छा द्यायला यायला लागले आहेत. निश्चितच तुम्ही भविष्यात गर्दी होते. तुम्ही भविष्यात केसरकरांचे वारसदार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते. निश्चित तुमची परमेश्वर स्वामी इच्छा प्रगट करो एवढी अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र.